ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत हौस आणि आवड असणाऱ्यांनी जर भटकंती केली नाही तर नवलच. त्यातल्या त्यात उन्हाळा म्हटला की आंबा, फणस ही फळं, चैत्र वैशाखाच्या कडक उन्हात थंडावा देणारे समुद्रकिनारे, नारळ पोफळीच्या वाडीतून आल्हाददायक रपेटीचा अनुभव, अतिशय साध्या पण जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांचा आस्वाद, हे सगळं अनुभवायचं असेल तर डोळ्यासमोर लगेच येतं ते म्हणजे महाराष्ट्रात स्वर्गीय अनुभव देणारं कोकण. ह्याच कोकणात साधारण 4 ते 5 दिवसांची सहल करावी असं ठरवलं आणि सुरुवातीलाच आमचं घर असणाऱ्या वैभववाडीजवळच्या कासार्डे ह्या गावात पोहोचलो. कासारड्यातल्या 1 दिवसाच्या मुक्कामात गावातलीच महालक्ष्मी मंदिर, स्वयंभू शंकर मंदिर, विश्वकर्मा मंदिर असे ठिकाणं फिरलो. कच्च्या रस्त्यावरून चालत चालत गावात मोकाट फिरत असतानाच पक्षी निरीक्षणाचाही मनसोक्त आनंद घेतला. हॉर्नबिल, सुतार पक्षी, सातभाई, हळद्या, रेड विस्कट बुलबुल, रॉबिन, फॅन्टेल, कोकिळ, वेगवेगळ्या जातीच्या मुनिया, तांबट, डव, सूर्यपक्षी, मैना, खंड्या, टकाचोर असे असंख्य पक्षी फळांवर ताव मारताना आम्ही खूप जवळून पाहिले. त्यांच्या किलबिलाटाने आपोआपच मन प्रसन्न होत होतं. अशाच भटकंतीत आमचा पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो वेंगुर्ल्यात फिरायला. सुरुवातीला सकाळच्या रम्य वातावरणात आम्ही पाहिलं ते म्हणजे वेंगुर्ला बंदर. विस्तीर्ण असलेल्या या परिसरात नव्यानेच बांधलेला ब्रिज फोटोशूटसाठी खूपच उत्तम लोकेशन आहे. ब्रिजवरून खाली उतरून सरळ गेलो की समुद्राच्या अगदी जवळ पोहोचता येतं. येथून लांबच लांब पसरलेला समुद्र आणि कोवळ्या उन्हात चमचमत असलेलं निळशार पाणी बघणं खूपच सुखद अनुभव आहे. ह्या बंदरावर भटकंती झाल्यावर एक ऑफबीट अनुभव घेण्यासाठी आम्ही कोकण ट्रॅव्हल क्लब बरोबर निघालो. समुद्रालगत असलेल्या खडकांमध्ये नैसर्गिकपणे तयार झालेल्या स्विमिंग पूलमध्ये डुंबण्यासाठी. मात्र येथे जाण्यासाठी 20 ते 25 मिनिटांचा एक जंगल ट्रेक करावा लागतो बरं. सुरुवातीला सोपी वाटणारी ही पायवाट नंतर आपल्या लवचिकतेची मात्र परीक्षा घेते. शेवटचा टप्पा हा ऑलमोस्ट 80 ते 90 डिग्रीचा कोन असल्यामुळे येथे दोरी लावून उतरावं लागतं. मात्र आपण सही सलामत राहू याची संपूर्ण काळजी KTC घेतं आणि एवढ्या मेहनतीनंतर आपण फायनली पोहोचतो टाईड पूलमध्ये. लाईफ जॅकेट घालून पाण्याचा मनमुराद आनंद अगदी पोहता येत नसणाऱ्यांनाही लुटता येतो. मात्र येथे येताना सीझन, भरती ओहोटीची वेळ ह्या गोष्टी पाहाव्या लागतात. पावसाळ्यात येथे येता येत नाही. आम्ही येथे उन्हाळ्यात आल्यामुळे डोक्यावरच्या प्रखर उन्हात ह्या पाण्याचा मनसोक्त आनंद आम्हाला अगदी हवाहवासा वाटत होता. ह्या लाईफटाईम अनुभवानंतर आम्ही KTCच्याच एका दादाकडे जेवायला गेलो. 3 प्रकारच्या कोकणी भाज्या, आमरसपुरी, आमटी भात, विविध प्रकारची लोणची, पापड आणि शिवाय आंबे असा साग्र संगीत बेत होता. इकडे यथेच्छ जेवून आम्ही गेलो सागरीश्वर मंदिर येथे. मंदिराच्या परिसरात काही बाकडी आहेत. येथे बसून समुद्राची गाज ऐकत नामस्मरणाचा अनुभव काही औरच. त्यानंतर इथे असणाऱ्या मॉडेल ॲग्रो टुरिझम सेंटर ह्या रिसर्च सेंटरला आम्ही भेट दिली. कित्येक एकरांमध्ये पसरलेल्या ह्या सेंटरची नर्सरी खूपच नेटकी, सुव्यवस्थित आणि सुंदर आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची रोपं आपल्याला विकत घेता येऊ शकतात. मामफळ, लाल जाम, वेल्वेट ॲपल, आंबट चेरी, शोभेचं करवंद, फालसा, सुरिनाम चेरी अशा कित्येक माहीत नसलेल्या शेकडोंनी झाडांची ओळख इथे होते. इथे आंबा आणि काजू प्रोसेसिंग युनिटसुद्धा आहेत. जर ते काम चालू असेल आणि आपण तिथे गेलो तर ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला प्रत्यक्ष बघतासुद्धा येऊ शकतात. इथून आम्ही गेलो वेंगुर्ला मार्केटमध्ये असणाऱ्या कला दालनात. वेंगुर्ल्यात असणाऱ्या पर्यटन स्थळांची मिनिएचर मॉडेल्स असणारं हे कलादालन देखील बघून यायला हरकत नाही.
ह्या ठिकाणी फिरल्यानंतर आमचा तो दिवस संपला आणि तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो खवणे बीचवर कायाकिंगसाठी. इथे खवणे कयाक्स यांच्याबरोबर साधारण तास दीड तास आम्ही कांदळवनात कायाकिंगचा अनुभव घेतला. अर्थातच पहिला अनुभव असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच इथे खूप मजा केली. कायाकिंग झाल्यावर आम्ही मालवणजवळ असलेल्या जामडूल नावाच्या एका गावात पोहोचलो. हे गाव म्हणजे एक प्रकारचं बेटच आहे, कारण ह्या गावाला तिन्ही बाजूंनी समुद्रकिनारा लाभलाय आणि चौथ्या बाजूला एक छोटा ब्रिज आहे. पावसाळ्यात जेव्हा पाणी पुलावरून वाहायला लागतं तेव्हा या गावात रस्त्यावरून जाता येत नाही. इथे असलेल्या जामडूल रिसॉर्टला आमचा मुक्काम होता. रूमवर थोडा आराम केल्यावर इथे असलेल्या वाडेकर काकांबरोबर आम्ही बोटिंग करत कांदळवन सफारीवर निघालो. पर्यावरण समतोलासाठी कांदळवनं कशी उपयोगी ठरतात हे इथे आल्यावरच समजतं. वाडेकर काकांशी गप्पा मारणं आमच्यासाठी मोठी पर्वणीच होती. समुद्राच्या भरती ओहोटीच्या वेळा, कांदळवनातली जैवविविधता, झाडं झुडपं, प्राणी पक्षी अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती काका देत होते. कोकण, इथली झाडं झुडपं, प्राणी पक्षी यांच्या संवर्धनाबद्दल अतिशय पोटतिडकीने बोलत होते. कांदळवनात वृक्षारोपणाचाही अनुभव काकांमुळे मिळाला. खोल समुद्रातून जाताना अंगावर येणारा गार वारा, खासच येणारा समुद्राचा वास, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, दूरवर दिसणारं गाव, आचरा लाईट हाऊस आणि समोरच्या एका मोठ्या वृक्षावर दिसलेले गरुड अशा असंख्य आठवणी मिळवत आमचा हाही दिवस संपला. पुढल्या दिवशी सकाळी वाडेकर काकांकडेच घावणे चटणी अशा खास कोकणी नाश्त्यावर ताव मारून आम्ही निघालो एका ट्रेकला. 3 ते 4 किलोमीटर चढत गेल्यावर आम्हाला इथे एका हिडन बीचचं दर्शन झालं. त्या समुद्रकिनाऱ्याचं नाव केवुंडले. फारसा लोकांचा वावर नसला तरी लाटांमुळे किनाऱ्यावर वाहत आलेला कचरा बघून मात्र मनात थोडी विषण्णता आली. ह्यानंतर आम्ही पाहिलं ते म्हणजे आचरा लाईट हाऊस. लाईट हाऊसवरून फेसाळता समुद्र बघताना खरंच स्वर्गात आहोत की काय असं वाटत होतं. वाडेकर काकांनी आम्हाला कोकणातल्या ट्रेकिंगचा खूपच छान अनुभव दिला. यानंतर या स्थळाला आम्ही निरोप दिला आणि निघालो पुढच्या ठिकाणी, ते म्हणजे राजापूर जवळच्या तळवडे गावात. तळवडे गावात पितांबरी ॲग्रो टुरिझम आहे. इथे सुद्धा लांबच पसरलेल्या शेतीतून भटकंती करता येते. सीझन असेल तर इथल्या गुळ प्रक्रिया कारखान्याला सुद्धा भेट देता येते. पितांबरीत आपल्याला वेगवेगळ्या झाडांची माहिती देण्यासाठी एक गाईड असतो. तसंच इथे इनडोअर आउटडोअर गेम्स, ध्यान मंदिर, गोनंद गोशाळा, खास फोटोशूटसाठी असणाऱ्या छोट्या छोट्या गार्डन्स, मधुमक्षिका पालन अशा गोष्टी पाहता येतात. गायींचं धारोष्ण दूध पिण्याचा दुर्लभ अनुभव सुद्धा इथे घेता येतो. इथून राजापूर रेल्वे स्टेशन सुमारे 30 ते 35 किलोमीटर आहे. पितांबरीत आमच्या सहलीचा शेवटचा दिवस होता. परतीच्या प्रवासात हातात वेळ असल्यामुळे आम्ही राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिरात सुद्धा जाऊन आलो. हा मंदिराचा परिसर पावसाळ्यात अतिशय रमणीय भासतो. अशा पद्धतीने आमची 5 दिवसांची सहल होती खरंच खास, कारण त्यात होता शुद्धतेचा, सात्विकतेचा, कोकणी हवेचा श्वास. कासारडे, वेंगुर्ले, खवणे, जामदूल, राजापूर सर्वच ठिकाणी खवय्यांची होती मौज मजा भरपूर. मजल दरमजल करताना भेटले अनेक वाटाडे. अथांग दर्या राजा अन नयनरम्य परिसर सर्वांनाच फार आवडे. कधी ना कधीतरी प्रवास संपतोच, तिथल्या माणसांना निरोप द्यावा लागतोच, पण जवळ साठवलेल्या आठवणींचा खजिना घेऊन आपणही पुढच्या प्रवासाच्या दिशेला लागतोच.